हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. हो सुरेख प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय जेल सुटला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रतिमा पीस ऑफ वर्क मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांच्या मॅच यानंतर सर्व मॅच या मात्र 3 षटकांच्या असणार आहेत. तर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. मात्र काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. वाळकी व्हर्सेस कुरकुम या 2 संघादरम्यानची मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर आपण पाहतोय ऑनलाईनच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेकामी जोडले जात आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. हॅलो. 4 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जमवल्या जात आहेत आणि या 4 धावा धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जात आहेत. धावफलकावरती आहेत 8 धावा. एका बाजूला टीम वाळकी तर दुसऱ्या एंड वरती टीम कुरकुम स्मॅशर्स. हो फुल टॉस चेंडू परफेक्ट पिडल केलाय. चेंडूला पुन्हा एकदा आसमान दाखवला आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा संघाला मिळवून देतोय दणदणीत 6 धावा षटकार. वैभव जाधव आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी टीमचं गोलंदाजीतील वैभव आणि ते वैभव मात्र पुन्हा एकदा लुटलं जात आहे. ते अर्थात फलंदाजी मार्कवरती फलंदाज वाळकीचा सुपरस्टार अर्थात स्वप्नील. स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा सुपर सॉनिक षटकार धावफलकाला पुन्हा एकदा आकार देईल आणि धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतील 14 धावा या धावफलकावरती आहेत. एक मोठं बॅटल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. वैभव वर्सेस स्वप्नील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणि बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती काहीच फंबल. 1 धाव पूर्ण आणि दुसरीचाही प्रयत्न आहे. 2 धावा धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जातील. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. फील्ड पोझिशन पुन्हा एकदा चेंज होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वैभव चक्रव्यूह आखेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा अभिमन्यू अर्थात स्वप्नील भालेरावला आपल्या जाळ्यामध्ये. आपण पाहतो हे चक्रव्यूह भेदण्याचं कसं भंगी काढलेला अभिमन्यू. स्वप्नील भालेराव मिस्टाईल स्ट्रोक. संधी निर्माण केली वैभव जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय कामगिरी केली आहे. स्वतः फॉलिंग थ्रू मध्ये प्रतिस्पर्धी संघाचा मातब्बर स्वप्नील भालेराव टिपलाय. अप्रतिम पीस ऑफ वर्क. अप्रतिम फील्ड पोझिशन्स मैदानाच्या आतमध्ये आणि फॉलिंग थ्रू मध्ये मात्र टिपलेला हा फ्लॅटून चेल हे नवसंजीवनी प्राप्त करून देईल. काहीच महागडं ठरणारं षटक आणि या षटकामध्ये किफायतशीर ठरवलंय ते स्वप्नीलची प्राइस विकेट आपल्या खात्यामध्ये टाकली आहे. तर ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय रफिक भाई शेख चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय अनिकेत दादा माने हे देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपलंही पुढे एकदा सहर्ष असं स्वागत आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं जातंय आणि काहीसा महागडा भासणारा गोलंदाज वैभव मात्र पुढे एकदा आपल्या टीमला एक चांगलं कमबॅक करून देतोय. एक वादळ क्षमतेनं तर दुसरं वादळ मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये घोंगावतंय. कमलेश मात्र पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अजय भालेराव. अजयला प्रतिस्पर्धी संघाला मात्र पराजय करणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा करावी लागणार आहे. मात्र तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती व्हाईट बॉलचा कॉल हा मैदानाच्या मध्ये आहे. अवांतरच्या रूपाने 1 धाव मात्र पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत 17 धावा. 17चा खतरा पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये घोंगावतोय. तो कुणासाठी असणार आहे अर्थात फलंदाज की गोलंदाज. आणि 17चा खतरा यावेळी मात्र आपण पाहतोय सुरेख फटका मैदानाच्या मध्ये. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती आलाय.
एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 यशस्वी. 2 धावा या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पुढे एकदा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 19 धावा. दुसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगती पथावरती असताना चला पटकन थोडं स्पीडअप करायचंय. बॅटर विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करा. अजूनही बऱ्याचशा मॅच या सेशनच्या शिल्लक आहेत, त्यामुळे विनंती असेल तुम्ही जेवढा वेळ घ्याल तेवढा वेळ मात्र आपल्याला अंतिम मॅच साठी लागणार आहे. हो, पुढचा एक बॉल पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये आहे. एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली. तर आपण पाहतो खऱ्या अर्थानं तुम्ही मैदानाच्या मध्ये खेळत असताना तुमचा वेळेचा अपव्यय हा तुम्हाला कसा घातक ठरू शकतो याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपण 2023चा वर्ल्ड कप भन्नाट फॉर्म मध्ये हेनरी क्लासन आणि मिलरची जोडी मैदानाच्या मध्ये प्रचंड अग्नी तांडव आणि त्यानंतर मात्र रिषभ पंती आपण पाहिली. मोमेंटम शिफ्ट केला, खऱ्या अर्थानं गेम स्लो केला आणि एक मोमेंट जो प्राप्त होता त्या गेमला तो मात्र लूज केला आणि त्यानंतर मात्र हेनरी क्लासनची महत्त्वपूर्ण विकेट हार्दिक पांड्याच्या षटकामध्ये आणि भारतानं खऱ्या अर्थानं विश्वचषक लॉंग ऑन करत खऱ्या अर्थानं उंचावला गेला. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक, 2 हातांची गुंफण आणि अलगद आपल्या जाळ्यामध्ये ओढलाय. आणखी एका विकेटचं पतन मैदानाच्या मध्ये होईल. धाव फलकावरती आमचे गुणलेख कळत आहेत. 20 धावा आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या मध्ये कोसळलाय. मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ही जगमगाता नूर आ गया है. मुबारक बहार में गुले हॅलो चेक हॅलो. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचा आणि उद्याचा दिवस अर्थात महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत आणि या स्पर्धेकामी आपण पाहतोय असंख्य मान्यवर उद्याच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेकामी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. प्रचंड मोठं आयोजन आणि त्या नियोजनाप्रित्यर्थ चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाची आयोजन करणं हे सोपं नसतं आणि आपण पाहतोय काय फटका मैदानाच्या मध्ये. मिस टाइम स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, आणखी एका विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तुषारदादा करंडक 2026 हा सोहळा खऱ्या अर्थाने या मैदानाच्या मध्ये केवळ स्पर्धा झालेली नाहीये, केवळ सामने हे मात्र या मैदानाच्या मध्ये आपण पाहत नाही आहोत. पण जिंकणं आलं, हरणं आलं आणि सोबतच खऱ्या अर्थानं माणसं कशी जपायची, नातं कसं टिकवायचं आणि प्रत्येकाला आपुलकीनं कसं जोडून ठेवायचं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण अर्थात हा चषक अर्थात तुषारदादा करंडक 2026. मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय असंख्य स्पर्धा असतात. मनामध्ये कधीही कुठलंही वैर कुणाच्या बाबतीत राखत प्रत्येकाला आपण पाहतोय झुकतं माप देणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक अप्रतिम आयोजनासाठी ओळखली जाईल आणि या स्पर्धेचा उद्याचा अर्थात महाअंतिम सोहळा आणि या सोहळ्यासाठी देखील आपण पाहतोय प्रचंड गर्दी या मैदानावरती देखील होणार आहे आणि त्याच सुवर्ण अक्षरांचा साक्षीदार होण्याचा बहुमान हा आपल्या सर्व सक्रियांना पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संपुष्टात येईल. तिसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज. ओ पुढचा बॉल भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅट आणि बॉलचं कुठलंही प्रॉपर टायमिंग मात्र मैदानाच्या मध्ये झालेलं नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल मात्र धावफलकाला स्थिर ठेवेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय जमिनी समांतरचा हा फटका मैदानाच्या आतमध्ये
सिंगल डबल्सचा वर धावचीतची सुवर्ण संधी पंचांकडे, अर्थात आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये निर्णयाची असेल ती प्रतीक्षा. तिसऱ्या पंचांचा कॉल, फलंदाज बाद. धावचीच्या रूपानं आणखी एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. एका अतिरिक्त धावेचा मोह मात्र पुन्हा एकदा जीवावरती बेतलाय आणि धावचीच्या रूपानं आणखी एक फलंदाज बाद. विकेटची पडझड मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाही ते बाळकी संघासाठी आणि आणखी एक धावचीच्या रूपानं फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये कोसळलाय. न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. न्यू बॅटर पुन्हा एकदा आपण पाहतोय गणेश. धावफलकावरती आपण पाहतोय आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 23 धावा या धावफलकावरती आहेत आणि आणखीन एक फलंदाज बाद. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दृष्ट लागाव्या अशा पद्धतीनं आणि पत्त्यांच्या डावाप्रमाणे खऱ्या अर्थानं डाव कोसळावा अशा स्वरूपाची हाराखेरीची फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुठलाही फलंदाज हा मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिरावण्यास तयार नाहीये आणि बॅक टू बॅक आपण पाहतोय विकेट्स मात्र धावफलकाला लगाम लावणारी कामगिरी करतायत. धावफलकावरती आहे 23 धावा. बाउंड्री लाईन वरती जी प्रेक्षक मंडळी सामन्यांचा आनंद घेत आहेत, आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आलेला आहात. विनंती आहे कृपया आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. सामन्यांचा आनंद जरूर घ्या, परंतु तुमच्यामुळे कुठल्याही क्षेत्ररक्षकाला त्रास होणार नाही, कुठल्या संघावरती परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या. पुढचाही बॉल, भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आणखीन एक डॉट बॉल, मात्र काय षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलंय. अद्यापर्यंत या षटकामध्ये केवळ एक धाव आणि 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या खात्यामध्ये टाकलाय. तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन पाटील. धावचीच्या रूपाने विकेट आली. हो, आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने आणखी एक विकेट मैदानाच्या मध्ये जाईल आणि फलंदाज तंबूच्या आशयाला परतेल. फलंदाज बाद. पुढचा बॉल, पुन्हा एकदा आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये.
बिगिन्स नाव 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 24 धावांची आवश्यकता आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या मध्ये वैभव जाधव आणि अथर्व साळुंके. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वप्नील भालेराव. स्वप्नीलला मात्र पुन्हा एकदा लढावं लागणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील हा मातब्बर नव्हे तर खऱ्या अर्थानं इस्टॅब्लिश सुपरस्टार अर्थात स्वप्नील भालेराव पहिला बॉल घेऊन येतोय आणि पहिल्याच बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला फेकून दिलंय. डिक्लेअर झोन फोडून आपण पाहतोय नक्कीच काय घडलंय काय बिघडलंय हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागणार आहे. डिक्लेरेशन झोनच्या आतमध्ये मात्र पुन्हा एकदा चेंडू आलाय आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं केवळ सिंगल धाव या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. धाव फलकाला आकार देईल आणि धावांचा श्री गणेशही एक धाव मैदानाच्या आतमध्ये करेल. 24 धावांचा धाव फलक, धावांचा पाठलाग आणि पहिलाच बॉल त्यावरती मात्र आपण पाहतोय लेझी एलिगन्स हा मात्र टाळावा लागणार आहे तो कुरकुन स्मॅशर संघाच्या फलंदाजांना. कारण आपण पाहतोय केवळ एक धाव या मॅच मध्ये किती इम्पॅक्ट टाकू शकते. एक मॅच तुम्हाला ओहो पुढचा बॉल वैभवच्या बॅट मधून आलेला हा सुपरसॉनिक चौकार. क्या करते हो कैसे करते हो पर जो भी करते हो कमाल करते हो. कमाल धमाल आणि बेमिसाल फटका मैदानाच्या आतमध्ये कुरकुमचा सुपरस्टार वैभव जाधव मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शन करतोय. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगा. उत्तरास प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से और गोली का जवाब बारूद से यहाँ पर देना पड़ेगा. आणि तेच पुढे एकदा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील भालेराव. हॅलो हॅलो ए वॉल्यूम द्या दादा, वॉल्यूम द्या. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चिक. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण जातोय. धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 12 धावा आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं जात आहे. अंतिमचे 12 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. एक सोपा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत मात्र फलंदाजी मार्कवरती हाराखेरीची फलंदाजी होणार नाहीये तोपर्यंत मात्र हा सामना सहज आणि सोपा आहे.
मात्र मैदानामध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम लढतीसाठी ओळखली जाणारी टीम आणि त्या टीमचा सरसेनापती अर्थात बिहाइंड द विकेट स्वप्नील भालेराव पुन्हा एकदा काहीतरी करामत मात्र या मैदानामध्ये करावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाला खिंडीत गाठावं लागणार आहे आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला एक दर्जेदार कमबॅक करून द्यावा लागणार आहे. खऱ्या अर्थानं पहिला पराभव हा तुमचा मनामध्ये होत असतो आणि त्यानंतरचा पराभव हा तुमचा रणांमध्ये होत असतो. मनानं पराभूत व्यक्ती आयुष्याच्या रणामध्ये कधी यशस्वी होत नाही आणि तेच समीकरण खऱ्या अर्थाने या क्रिकेटला देखील लागू पडतं कि मन के जीते जीत है, मन के हारे हार, बिन लड़े जो हार गए उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो ना देखे सपना, सपनों का अधिकार है असल अधिकार अपना. आणि चेंडू पुन्हा एकदा इझी एस्केपल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मात्र काय घडलंय काय बिघडलं आपण पाहतोय. प्रेक्षक मंडळीनं डिक्लेअर केल्या 4 धावा आणि आपण पाहतोय नक्कीच बॉडी लाईनच्या बाहेर हा चौकार. अजूनही आपण पाहतोय 11 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजनला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आणि बघत राहील आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार.